नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मी पाव किलो आवळे घेतलेले आहे, छान धुतलेले आहे। मी 3-4 पाण्याने धुवून घेतले। तर ही राई घेतली, मी मेथी दाणा आणि लसूण घेतला। माझ्या पद्धतीने, आमच्या घरगुती पद्धतीने आम्ही लोणचं करणार आहे। तर मी तीळ घेतले भाजून, अशा प्रकारे मी तीळ भाजून घेतलेले आहे। तर मी इथे एक टप ठेवला, त्याच्यावर चाळणी ठेवायची आपल्याला। चाळणीवर आहे ते आपण आवळे आहे ते वाफवून घ्यायचे आहे। टपामध्ये पाणी टाकलं, त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहे। तर याच्यावर आपण झाकण ठेवू। थोडी तिखी मोहरी आणि मेथी थोडी भाजून घेते, आम्ही तिखी पण म्हणतो। थोडी गरम करून घ्यायची, त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहे ते निघून जाते। पाणी टाकून शिजले आहे, सुरी जायली। तर आपण गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर याच्या आपण फोडी बनवू। मी भाजलेले तीळ इथे मिक्सी धरून घेते। या वाटीने 1.5 वाटी तर तीळकूट करून घेतलेला आहे मी। त्याच्यानंतर मला याच भांड्यामध्ये आपल्याला मोहरी पण दळून घ्यायची। मोहरी आणि मेथी, आपली मोहरी पण वाटण झाली आहे। तर मी इथे एक पॅन ठेवला, पॅन मध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। 100 ग्राम आहे तेल। कोणतंही तेल वापरू शकता तुम्ही। मी इथे रोज खायचं तेल वापरत आहे, तुम्ही पण कोणतंही वापरू शकता। तर मी इथे आहे ना, शिजले आहे आवळे, असं काढून घ्यायचं। थंड झालेले आहे आपले आवळे। अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये, घरगुती साहित्यामध्ये बघा किती छान झाले आहे। तर अशाच पद्धतीने मी पूर्ण काढून घेते। तर अशा पद्धतीने मी सर्व फोडी करून घेतलेल्या आहे। मी असे लांब लांबच ठेवलेले आहे। तुम्हाला जर लांब नाही पाहिजे असेल तर याच्यामध्ये छोटे पण करू शकता, 2 काप करू शकता। आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। मोहरी टाकून घ्यायची आणि छान गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा, जेणेकरून आपलं तेल लवकर थंड झालं पाहिजे। मी बेसिक मसाल्यामध्येच करत आहे लोणचं, घरगुती साहित्यामध्ये। तर मी हे सर्व फोडी आवळ्याच्या टाकून घेते एकदा। तर मी इथे सर्व मसाले टाकून घेते। 1 चम्मच हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि आपण केलेला मसाला, लसूण पाकळी। छान मिक्स करायचं, छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाला आपल्याला लागला पाहिजे सगळीकडे। अशा पद्धतीने नंतर आपल्याला तेल घालायचं याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये तुम्ही लिंबू पण टाकू शकता। छान मिक्स झालेला आहे मसाला आपला। याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची टाकून घेते मी। तेल टाकून घेते, तेल थंड झालेलं आहे आपलं। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने। आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप काही उपयोगी असते, नक्की ट्राय करा। सर्व कॅल्शियम सर्व असते याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने मी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे ही रेसिपी, पारंपरिक रेसिपी। खूप काही कॅल्शियम वगैरे आपल्या हेल्थसाठी खूप छान असते।
आपल्या रोजच्या जेवणामध्ये एक टाइम तरी आपण आवळा खावा. डोळ्यासाठी, केसासाठी, त्वचेसाठी खूप काही उपयोगी असते. आणि आता आपण सीझन पण चालू आहे आवळ्याचं. बघा, अशा पद्धतीने आपला आवळा लोणचं तयार झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे लोणचं. नक्की एकदा ट्राय करा.